एप्रिलच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट, सूत्रांची माहिती. पहलगाममधील हॉटेल्सही निशाण्यावर होती. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात. भारत आणि पाकिस्तानमधली अटारी वाघा सीमा पूर्णपणे बंद. व्हिसाधारकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा बंद करण्याचा निर्णय. 911 पाकिस्तानी नागरिक परतले. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय हवाई दलाची आज ताकद दिसणार. यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो, राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं लँडिंग. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातनं मोदी सरकारचं कौतुक. पाकिस्तानला धडा शिकवणार का असे सवाल विचारू नयेत, विरोधकांना सल्ला. बीएसएफ जवान पीके साहू 8 दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश न मिळाल्याची पाक रेंजर्सची सबब. पाकिस्तान दुष्ट देश. अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतच्या संवादादरम्यान राजनाथ सिंगांचं वक्तव्य. जग आता दहशतवादाकडे कानाडोळा करू शकत नसल्याचंही मत व्यक्त. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आज महत्त्वाचा दिवस. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती सुनावणी. चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधींचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख. दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा. द्वारका परिसरात घरावरती झाड कोसळून 4घांचा मृत्यू. पावसामुळे राजधानीतील अनेक परिसर जलमय. केदारनाथ धामचं द्वार उघडलं. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिरावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जीएसटीची विक्रमी वसुली. एप्रिलमध्ये 2.37 लाख कोटींचं संकलन. आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी उत्पन्न. मुंबई इंडियन्सचा राजस्थानवरती 100 धावांनी विजय. वैभव सूर्यवंशी 0 बाद तर 14 गुणांसह मुंबई आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.